नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट किरण पाटील. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा जो विषय आपण निवडलेला आहे तो सिटिझनशिप किंवा ज्याला मराठीमध्ये नागरिकत्व असं म्हटलं जातं, त्या विषयावर आपण आज डिस्कशन करणार आहोत. बऱ्याच वर्षांपासून राजकीयदृष्ट्या सिटिझनशिप याविषयी आपण बऱ्याच न्यूज चॅनलवरती किंवा इतर ठिकाणी देखील आपण चर्चा ऐकल्या असतील की सिटिझनशिप संबंधी काही कायदे करण्याचा गव्हर्नमेंटने प्रयत्न केलेला आहे. तर त्यासंबंधी काही बऱ्याचशा लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. सिटिझनशिप म्हणजे नक्की काय? किंवा संविधानानुसार सिटिझनशिपची व्याख्या किंवा काय प्रोव्हिजन आहेत संविधानानुसार केलेल्या, त्याविषयी फारशी जागृती कोणाच्या लोकांमध्ये नाही आहे. तर यामध्ये आपण सिटिझनशिपमध्ये जे कॉन्स्टिट्यूशन इंडियन कॉन्स्टिट्यूशनने जे आर्टिकल्स दिलेले आहेत, त्यामध्ये त्या आर्टिकल्समध्ये काय काय प्रोव्हिजन्स दिलेले आहेत ते आपण आज बघूया. जेणेकरून जनरल पब्लिक तसेच लॉ स्टुडंट्स यांना त्याची माहिती मिळेल आणि त्याचा त्यांना फायदा होऊ शकेल. तर आपण याच्यामध्ये आर्टिकल 5 ते आर्टिकल 11 हे सिटिझनशिप संबंधी प्रोव्हिजन सांगतात. तर आपण आर्टिकल 5 मध्ये काय आहे, तर जो व्यक्ती 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या सीमेमध्ये रहिवासी होता, त्यासंबंधी आर्टिकल 5 डिफाईन करतं. त्याच वेळेला आर्टिकल 6 काय डिफाईन करतं, तर पाकिस्तानमधून भारतामध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिक जे काही व्यक्ती आहेत त्यांचे या सिटिझनशिप संबंधी काय अधिकार आहेत. आर्टिकल 7 मध्ये जर का आपण बघितलं तर त्याचं जर का हेडिंग काय असेल, तर आर्टिकल 7 काय सांगतो की भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्यांचे अधिकार काय आहेत. आणि आर्टिकल 8 म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी जो व्यक्ती भारतामध्ये राहत नव्हता, भारतामध्ये राहत नव्हता आणि तो जगामध्ये इतर कुठल्या तरी देशामध्ये राहत होता, तर त्याच्या सिटिझनशिप संबंधी कोणते अधिकार त्याला देण्यात आलेले आहेत किंवा त्याची सिटिझनशिप कशाप्रकारे संविधानानुसार लिगली आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आर्टिकल 9 जे आहे त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने जर स्वतःची सिटिझनशिप सोडून दुसऱ्या देशाची सिटिझनशिप जर स्वीकारली असेल तर त्याच्या बाबतीत सिटिझनशिपचे काय प्रोव्हिजन आहे. आणि आर्टिकल 10 जो आहे तर त्याच्यामध्ये संविधानानुसार जर एखादा माणूस सिटिझन असेल या भारताचा सिटिझन असेल तर त्याची जी सिटिझनशिप आहे ती कशाप्रकारे कंटिन्यू राहील. आणि आर्टिकल 11 मध्ये पार्लमेंटरी पॉवर जी आहे सिटिझनशिप संबंधी कायदे करण्याची ती जी आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये आपण थोडक्यात प्रत्येक आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया. आता आर्टिकल 5 ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय सांगतो की ऑन 26 जानेवारी 1950 जो भारताच्या सीमेमध्ये राहत होता आणि ज्याचा जन्म भारतामध्ये झालेला आहे किंवा त्याचा एकतरी पालक भारतात जन्मलेला आहे किंवा 26 जानेवारी 1950च्या आधी किमान 5 वर्ष भारतामध्ये तो राहत होता, तो या संविधानानुसार भारताचा सिटिझन आहे. आता याच्यामध्ये कॉमन्समेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन म्हटलेलं आहे. कॉमन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशनची जी तारीख आहे ती 26 जानेवारी 1950, कारण त्या दिवशी ते लागू झालेलं आहे. त्याच्यामुळे 26 जानेवारी 1950ला जो भारताच्या सीमेत राहत होता त्याच्याविषयी ह्या प्रोव्हिजन आहेत. जर आपण आर्टिकल 6 बघितलं तर आता पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्यांचे जे अधिकार आहेत त्याच्याविषयी आपण डिस्कशन करू. आता एखादा व्यक्ती पाकिस्तानच्या सीमेतून भारताच्या सीमेमध्ये स्थलांतरित झालेला असेल आणि तो सुद्धा भारतीय नागरिक मानला जाईल जर त्याचे एकतरी पालक किंवा त्याच्या पालकांचे पालक यांचा जन्म भारतामध्ये झालेला असेल आणि त्यांच्या जन्मासंबंधीची जी प्रोव्हिजन आहे ती
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 नुसार त्यांनी ते क्वालिफाय झालेले असतील तर, आणि इन केस असा व्यक्ती जर 19 जुलै 1948च्या आधी भारतामध्ये स्थलांतरित झालेला असेल आणि तो ऑर्डिनरी रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे इन जनरल तो भारतामध्येच राहणारा व्यक्ती असेल तर, आणि त्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन असा दिलेला आहे की जर एखादा व्यक्ती 19 जुलै 1948च्या नंतर समजा भारतामध्ये स्थलांतरित झालेला असेल तर त्याची सिटिझन म्हणून रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंट ऑफ डोमिनियन ऑफ इंडियाने त्याला रजिस्टर केलेलं असेल आणि त्याने ते ॲप्लिकेशन आहे जे रजिस्ट्रेशन करता 26 जानेवारी 1950च्या आधी केलं असेल आणि त्याच वेळी तो किमान त्याचं वास्तव्य 6 महिने भारतामध्ये असेल तरच तो अशा सिटिझनशिपसाठी क्वालिफाय करू शकतो. आता आर्टिकल 7 काय सांगतो तर भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्यांचे अधिकार. आता भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेला व्यक्ती हा भारताचा नागरिक कसा असू शकतो तर याविषयी आपण डिस्कशन करूया. आता याच्यामध्ये आफ्टर 1 मार्च 1947 जर एखादा व्यक्ती पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झालेला असेल तर तो या भारताचा सिटिझन नाही. त्याच्यामुळे क्लिअर कट त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की 1 मार्च 1947 नंतर जर तो मायग्रेट झालेला असेल तर त्याला सिटिझनशिपचा कुठलाही अधिकार त्याच्यामध्ये देता येणार नाही. आता आर्टिकल 8 काय सांगतो की आर्टिकल 5 मध्ये काहीही सांगितलेलं असलं की नॉट विथस्टँडिंग आर्टिकल 5 असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की एखादा व्यक्ती जर 26 जानेवारी 1950च्या वेळी भारतात राहत नव्हता पण त्याचे पालक किंवा त्याच्या पालकांचे पालक भारतात राहत होते आणि जो ऑर्डिनरी रेसिडेंट भारतामध्ये नव्हता तो आउट ऑफ कंट्री राहत होता, ह्या जगामध्ये कुठल्याही देशामध्ये तो आउट ऑफ कंट्री राहत होता तर अशा संबंधी प्रोव्हिजन आहे. तर अशा परिस्थितीत जर तो सिटिझन म्हणून डिप्लोमॅटिक किंवा कॉन्स्युलर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडिया हे जे काही डेसिग्नेटेड ऑफिसर आहे तो ज्या दूतावासमध्ये असेल त्या रिप्रेझेंटेटिव्हनी कॉन्स्युलर रिप्रेझेंटेटिव्हनी त्याला जर का त्याच्यामध्ये रेसिडेंट म्हणून रजिस्टर केलेला असेल तर तो इंडियन सिटिझन आहे. आता आर्टिकल 9 काय सांगतो की एखाद्याने स्वतःहून दुसऱ्या देशाची सिटिझनशिप घेतली असेल तर तो भारताचा नागरिक नाही. म्हणजे याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर मी एखाद्या दुसऱ्या देशाची सिटिझनशिप स्वतःहून स्वीकारली असेल तर त्या दिवसापासून मी भारताचा नागरिक होऊ शकत नाही. आता आर्टिकल 10 काय सांगतो याच्यामध्ये की संविधानानुसार जर एखादा माणूस सिटिझन असेल तर त्याची जी सिटिझनशिप आहे ती कंटिन्यू राहील सब्जेक्ट टू प्रोव्हिजन्स ऑफ पार्लमेंट. म्हणजे ज्याप्रमाणे वेळोवेळी पार्लमेंट प्रोव्हिजन्स बनवेल त्यानुसार त्याची जी सिटिझनशिप आहे ती कंटिन्यू राहील. आता आर्टिकल 11 काय सांगतो पार्लमेंटरी पॉवर काय आहेत त्याच्यामध्ये हे आर्टिकल 11 मध्ये सांगितलेलं आहे. तर पार्लमेंटला सिटिझनशिप संबंधी जे काही प्रोव्हिजन्स किंवा कायदे बनवण्याचे अधिकार आर्टिकल 11ने दिलेले आहेत. आता त्या अधिकारांमध्ये काय आहे की एखाद्याला सिटिझनशिप कोणत्या प्रकारे बहाल करायची किंवा एखाद्या नागरिकाची सिटिझनशिप कशा प्रकारे टर्मिनेट करायची या संबंधी कायदे बनवण्याची किंवा त्याच्यामध्ये काही बदल करण्याची अमेंडमेंट करण्याची जे काही अधिकार आहेत ते पार्लमेंटला दिलेले आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशनने. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं की हे जे सिटिझनशिपचे अधिकार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते वेगवेगळे प्रकार प्रत्येक आर्टिकल 5, 6, 7, 8, 9 नुसार तुम्ही
तर बघितलं की वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वेगवेगळे सिटिझनशिपचे ज्या अटी शर्ती आहेत त्या त्याच्यामध्ये उद्धृत केलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण त्याच्यामध्ये सिटिझनशिप घेण्यासाठी कुठलीही व्यक्ती पात्र ठरू शकते किंवा ठरू शकत नाही. तर याचं ऑब्झर्वेशन करून एखाद्याला सिटिझनशिप मिळू शकते की नाही याचा त्याने विचार करावा आणि त्या प्रकारे त्याने ॲप्लाय करावं किंवा त्याच्यामध्ये सिटिझनशिप सोडण्यासंबंधी जर त्याचा काही विचार असेल एखाद्या व्यक्तीचा तर त्याने सिटिझनशिप सोडण्यासंबंधी काय प्रोव्हिजन आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारे जो इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे तो सिटिझनशिप ह्या विषयावरती क्लिअरली त्याच्यामध्ये आपल्याला सांगतो की कुठला माणूस सिटिझन आहे किंवा कुठला माणूस कायद्याने सिटिझन नाही. तर मला वाटतं सिटिझनशिप ह्या विषयावरती आपल्या शंका नक्कीच दूर झालेल्या असतील. काही त्याच्यामध्ये तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली असेल. तर अशा प्रकारे माझा जो व्हिडिओ आहे तो खास करून लॉ स्टुडंटसाठी आहे, पण जनरल पब्लिकलाही त्याच्यामध्ये ज्ञानात भर पडेल. तर माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.